नमस्कार मंडळी. सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्याकांडाला आता जवळपास 70 दिवस झालेले आहेत. 9 डिसेंबर रोजी त्यांचा निर्घृण खून करण्यात आला अपहरण करून. आणि त्यानंतर जो कृष्णा आंधळे म्हणून एक फरार आरोपी आहे तो अद्यापही सापडलेला नाहीये. जे अटकेत आहे त्यांच्यावरती मकोका लागून त्यांच्यावरतीही कोर्टात सुनावणी चालू आहे. आत्ताच एका आरोपीला म्हणजे आजच एका आरोपीला 14 दिवसाच्या न्यायालयीन कोठडीमध्ये सुनावण्यात आलेली आहे. कृष्णा आंधळे याचीही संपत्ती जप्त करावी असा म्हणजे CID कडनं यांच्याकडे कोर्टामध्ये याचिका दाखल केली गेली होती त्यांची संपत्ती जप्त करावी म्हणून. तसे कोर्टानेही आज आदेश दिलेले आहेत की त्यांची जी काही कृष्णा आंधळे याची संपत्ती आहे ती जप्त केली जावी. आणि त्या दृष्टीने त्यांनी आता पोलीस यंत्रणेला गोहेडही दिलेला आहे, सूचना केलेल्या आहे बीडच्या कोर्टाने. सो एकंदरीत ह्या सर्व गोष्टींचा कायद्यातनं काय तपास चालू आहे, कायद्याच्या चौकटीतनं काय तपास चालू आहे आणि त्याचा लॉंग टर्म इफेक्ट किंवा जो रिझल्ट येणार आहे तो काय असू शकतो हे आपण या व्हिडिओमधनं डिस्कस करणार आहोत. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, तुमचे विचार कमेंट सेक्शनमध्ये व्यक्त करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. कृष्णा आंधळे याच्या नावावरती 5 वाहने असल्याचं समजतंय, समोर येतंय. त्या पद्धतीने आता उद्यापासून पोलीस यंत्रणा ते जी काही 5 वाहने आहेत त्यांचा स्ट्रेस करून ते आपल्या ताब्यात घेतील. कृष्णा आंधळे हा जवळपास आता 70 दिवस झाले तो फरार आहे आणि त्यानंतरही तो अजूनही सापडत नाहीये. मेजरली प्रश्न बीड पोलिसांनी याच्या आधीही त्याला फरार म्हणून घोषित केलेला आहे. त्याची माहिती देणाऱ्याला बक्षीसही जाहीर केलेलं आहे. परंतु अजूनही कृष्णा आंधळेचा कुठं स्ट्रेस लागण्याची म्हणजे शक्यता नाहीये. कुठेतरी परराज्यात तो गेलेला आहे आणि मागे आठवत असेल तुम्हाला ज्यावेळेस महाकुंभमेळा चालू झाला त्यावेळेस भरपूर एजन्सीजने हेही कळवलं की कुठेतरी महाकुंभमेळ्यामध्येच कृष्णा आंधळे हा फरार झालेला असू शकतो. महाकुंभमेळा अजून काही दिवस चालणार आहे. सो ज्यावेळेस म्हणजे या शंका एक वर्तवली जाते त्या शंकेतनं जेव्हा महाकुंभमेळा संपेल त्यानंतर कुठेतरी कृष्णा आंधळे पोलिसांच्या टीमच्या नजरेमध्ये येईल असं वाटतंय. त्या दृष्टीने पोलीस यंत्रणा तपास करेलच. परंतु आपण जर न्यायालयाच्या दृष्टीने जो काही तपास चालू आहे आत्ता संतोष देशमुख यांच्या हत्याकांडामध्ये, सो ह्या गोष्टींचा आपण जर आत्ता बघितलं तर न्यायालयीन कोठडी आणि काहींना पोलीस कोठडी अजूनही चालू आहे. टोटल 8 आरोपी होते, 9वा आरोपी हा कृष्णा आंधळे फरार आहे. आणि जे 8 अटकेत आहे वाल्मिक कराडसह त्यांच्यावरती मकोका ऑलरेडी लावण्यात आलेला आहे. मकोका लावल्यामुळे काय झालंय की पोलिसांना 180 दिवस जे कायद्याप्रमाणे आहे, मकोका लावल्यानंतर पोलिसांनाही चार्जशीट बनवायला 90 ते 180 दिवस दिले जातात. पोलिसांना तपास करण्यासाठी कोठडी, न्यायालयीन कोठडी असू द्या, पोलीस कोठडी असू द्या दिली जाते. त्यांना तेवढा वेळ मिळतो. त्यामुळे कुठेतरी ह्या प्रकरणामध्ये मकोका लागल्यामुळे निश्चितच याचं तपास जास्त होणार, खोलवर तपास होणार आणि त्यासाठी अवधीही लागणार हे जवळपास मकोका लागल्यानंतरच स्पष्ट झालं होतं. त्यामुळे कुठेतरी काही जणांनी, काही समाज बांधवांनी किंवा जे न्यायाची प्रतीक्षा करतायत त्यांनी तीव्रपणे म्हणजे लवकर आउटकम्स का येत नाहीयेत, लवकर म्हणजे CBI असू द्या, न्यायालयीन असू द्या किंवा पोलीस यंत्रणा असू द्या यांच्याकडने लवकर पुरावे कोर्टामध्ये पुरावे सादर करून लवकरात लवकर यांना फाशीची शिक्षा का देण्यात येत नाही किंवा जी काही शिक्षा असेल ती सुनावण्यात का येत नाही ह्या प्रसंगी या प्रकरणी प्रश्न उपस्थित केले होते. परंतु कुठेतरी ह्या मकोकामुळेच लेट होतंय आणि पोलीस यंत्रणाही, कारण जे काही आरोप झाले होते पोलीस यंत्रणेवरही की बीड पोलीस यंत्रणाही कुठेतरी गुन्हेगारांसोबत आहे, गुन्हेगारांच्या दबावाखाली आहे. नवीन पोलीस अधीक्षक जे नवनीत कमावत आहेत त्यांनीही आता भरपूर ठिकाणी चांगले प्रयोग केलेले आहे. बीडमध्ये प्रत्येक पोलीस स्टेशनला स्कॅनरही त्यांनी आता चालू केलेले आहे. स्कॅनर स्कॅन करून डायरेक्ट आपण तक्रार पोलीस अधीक्षकांकडेही देऊ शकतो. म्हणजे त्यामुळे कुठेतरी हे सर्व सिस्टममधनं बाहेर येण्यासाठी कुठेतरी आता कायद्याचं राज्य चालू करण्यासाठी पोलीस अग्रेसर आहे, पोलीस अधीक्षक अग्रेसर आहे. परंतु आता म्हणजे न्यायालयातही त्याप्रमाणे दावे प्रतिदावे केले जात आहेत. त्या पद्धतीने हळूहळू होईलच. आता 70 दिवस झालेत.
अजून 1-2 महिने तरी लागण्याची दाट शक्यता आहे. तपास अजूनही चालूच राहील आणि त्यानंतर कुठेतरी फायनल आउटकम घेऊन आपली जी CID आणि CBI यांच्या चौकशीत जे काही उघड झालेलं आहे, जे काही पुरावे आहेत ते कोर्टापुढे प्रखरपणे मांडून पोलीस आरोपींना सजा देण्यात येईल हे जवळपास निश्चित आहे. आणि कायद्याच्या पुढे कुणीही गेलेलं नाहीये. भारतात लोकशाही आहे. लोकशाहीमध्ये न्यायाधीशांच्या न्यायाच्या प्रणालीनुसार जो वेळ लागणार आहे तो वेळ लागणारच आहे. फास्ट ट्रॅकवरती जरी केस घेतली, परंतु मकोकामुळे आणि हे एक संघटित गुन्हेगारी असल्यामुळे तिथे वेळ लागतोय आणि तो लागणारच आहे. त्यामुळे न्यायासाठी अजूनही 1-2 महिने थांबावं लागणार आहे. सो या सगळ्या गोष्टींच्या बघितलं आपण तर नक्कीच 8 जण तर आहे कब्जात, परंतु जो 9वा कृष्णा आंधळे जो फरार आहे त्याला शोधणं मोठी कसरत आहे. बघूया पोलीस आता प्रकरण ह्या पद्धतीने कसे पुढं त्यांच्या काय हाती लागतंय. मेजर जे बोललं जातंय महाकुंभ मेळ्यामुळे कुठेतरी कृष्णा आंधळेला ट्रेस करणं अवघड जातंय, तिथेही लपले असण्याची शक्यता आहे. सो हे तर आहेच. आणि दुसरी गोष्ट, फरार आरोपी म्हणजे बीडसाठी नवीन नाहीये. बबन गीते हेही एक बाप्पू आंधळे सरपंच होते. त्यांच्या हत्येच्या कारणासाठी अजूनही ते त्यांच्या फरार आहेत. पोलिसांनी आता न्यायालयातही मागणी केली आहे की बबन गीते यांची प्रॉपर्टी जप्त करण्यात यावी. सो कोर्टाचा आता आदेश येईलच पुढं. सो फरार बबन गीते तर जवळपास 1.5 वर्षापासून फरार आहेत. सो या गोष्टी सगळ्या आहेत. कुठेतरी न्यायाच्या राज्यासाठी त्यांनाही सहकार्य करणं गरजेचं आहे. पोलीसही तशी कामं करतील. संतोष देशमुख यांना लवकरात लवकर न्याय मिळावा हीच अपेक्षा आहे सर्वांची. सर्वजण मागणीही करतायत. त्या पद्धतीने पोलीस प्रशासनही जागं झालेलं आहे. नवीन पोलीस अधीक्षक नवनीत कमावत किती ॲग्रेसरपणे काम करतात आणि पुढं नक्कीच पोलिसांना कृष्णा आंधळे संदर्भात काही ना काही माहिती मिळेल आणि तो लवकर अरेस्ट होईल हीच आपण आता अपेक्षा व्यक्त करतोय. व्हिडिओ आवडला असल्यास लाईक करा आणि तुमचे विचार कमेंट सेक्शनमध्ये कमेंट करा. बबन गीते किंवा कृष्णा आंधळे हे फरार असल्या मागची कारणं किंवा त्यांना कुणी सपोर्ट करतंय का, तुमच्या मनातले काही शंका असतील तर त्या नक्की कमेंट सेक्शनमध्ये कमेंट करून व्यक्त करा. आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया आपण पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत नमस्कार, धन्यवाद.